ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नामघोष सांगा कुठे आहे? गोविंदा 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 असल, पण त्याला पुंडलिक वर्धेची सर, त्याला पंढरीनाथाची सर नाही. मला अपमान नाही करायचा कोणत्या क्षेत्राचा, कोणत्या देवतेचा, परंतु आपलं दैवत, आपलं क्षेत्र आपण अभिमानानं सांगितलं पाहिजे. नाही निंदाबिंदम निंदितून प्रवर्तते किंतु स्तौतुम विधेयम, असा न्याय आहे. इतरांची निंदा करण्याकरता हे बोलायचं नाही, पण विधेयाची स्तुती करण्याकरता ती निंदा झाली तर ती निंदा निंदा समजली जाते. बाकीची क्षेत्र निर्माण झाली असती, त्यांच्या मागे काही महात्म्य असेल, भगवान स्वतः तिथे येऊन काही कारणानं राहिले असते, पण ती क्षेत्र ज्या कारणानं निर्माण झाली त्याच्यापेक्षा महत्वाचं कारण पंढरी क्षेत्र निर्मितीचं तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली. तिरुपती निर्माण केला असेल, पण संपत्ती कारणे, आमच्या देवाला काही द्यावं लागत नाही, काही लागत नाही, बस एक भाव पुरे, बाकी काही लागत नाही. अनेक क्षेत्र असतील, पण ऐसा विटेवर देव कुठे सांगा या जगतामध्ये. असं एकमेव अद्वितीय असणार हे तीर्थ, या तीर्थाला आपण आलो, पायी चालत आलो, कसेही आलो असो, पण या क्षेत्रामध्ये आपण प्रविष्ट झालो. भगवंताच्या दर्शनाकरता म्हणून आलो, संतांच्या दर्शनाकरता म्हणून आलो. सगळ्या संतांच्या पालख्या काल पंढरपूर क्षेत्रामध्ये काल प्रविष्ट झाल्या. अतिशय आनंदाचं वातावरण. एका रागतीलं पायी रे हे दृश्य सगळीकडे काल दिसत होतं, आजही दिसत होतं. थोडा त्रास झाला असेल पावसाचा, काही चालण्याचा, पण पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर कोणता त्रास शिल्लक राहिला नाही. एकदा देवाचं दर्शन झालं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची बस एक विठ्ठलाचं दर्शन झालं, ते प्रत्यक्ष व्हावं असं काही नाही. वारकरी संप्रदाय हा विलक्षण संप्रदाय, जगाच्या पाठीवर इतका शहाणा संप्रदाय नाही असं लोकांनी म्हणून ठेवलं. अलीकडच्या काळामध्ये वराड प्रांतामध्ये मोठे संत होऊन गेले गुलाबराव महाराज. त्यांनी म्हटलंय वारकरी संप्रदायासारखा शहाणा संप्रदाय या जगाच्या पाठीवर दुसरा नाही. शहाणा संप्रदाय. आणि म्हणून इथं मूळ येईल, पापी येईल, जैसा पैसा येईल, खट येईल, नट येईल, पण एकदा तो इथं आला की तो शुद्ध होऊनच जाईल. असेल पापी, असेल मूळ, पण तरी तो शहाणा आहे. संप्रदाय शहाणा. मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावली पुंडलिका दिदलावर करुणा कर विठ्ठल. तुकोबारायांनी आपल्याला पुंडलिक रायाचं, पंढरी क्षेत्राचं सगळंच महात्म्य सांगून ठेवलं. पण मूळ पापी जसे असतील तशांना देवा तुम्ही इथं उभं राहून तारून द्या, याच्याकरता इथं उभे राहा असं म्हणून पुंडलिकरायाला भगवंतानी वर दिला. पुंडलिकरायाने तो वर मागून घेतला, देवाने दिला, आणि पुंडलिकराय 28 युग जातात. भगवान इथं 28 युग झाली उभे. शहाणा संप्रदाय. म्हणून शहाणा तो धनी, त्याला महत्व आहे. इथंच आहे, फक्त दुसरीकडे मिळणार नाही. इथं आलो आपण, सगळ्या संतांचं या ना त्या निमित्तानं दर्शन झालं. नाथ महाराजांचं झालं, तुकोबारायांचं झालं, नामदेवराय स्वागताला वेशीपर्यंत जातात त्यांच्या पालखीचं दर्शन झालं. सगळेच संत महात्मे आले, विविध ठिकाणाहून आले, विविध क्षेत्रातून आले. आनंदाचं वातावरण आहे. पण या सगळ्या आनंदात, या सगळ्या वातावरणामध्ये सगळ्यात जास्त आनंदी कोण आहे आपल्याला ठाऊक आहे का? हे सगळे जे वातावरण निर्माण झालं, सगळे संत आले, सगळे भक्त आले. एकादशीचा पवित्र दिवस आहे. या दिवसामध्ये वारकरी एकमेकांना भेटतात, गळा मिठी घेतात, प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे.
असं सगळं होतं. या सगळ्यात आनंदी कोण होतं माहितीये का? या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त आनंदित होणारा एकटाच आहे, तो म्हणजे परमात्मा पंढरीनाथ. त्याला फार आनंद होतो. हे भक्त इथं आले, माझे भक्त आले, माझ्याकरता आले. आणि त्या आनंदातला अंश आपल्याला प्राप्त व्हावा, त्या आनंदामध्ये आपल्याला सहभागी होता यावं, तो आनंद आपल्याला भोगता यावा, अनुभवता यावा, याच्याकरता परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन, त्याचं चिंतन, त्याचं मनन, त्याचं नामस्मरण करणं हे आवश्यक आहे. आणि त्याकरता आपण सगळेजण इथे एकत्रित आलेलो. वारीचं महात्म्य काय आहे, वारीचं महत्व काय आहे, का वारी केली पाहिजे, का गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण केली पाहिजे, असा आग्रहच असला पाहिजे काय, माळ नसताना पंढरपूरला आलं तर पुण्य लाभत नाही काय, असे अनेक प्रश्न असतील. ते प्रश्नाला उत्तर द्यायला आता सवड नाही, काही कारणही नाही. पंढरपुरामध्ये आपण आलो ही गोष्ट खरी, दरवर्षी येतो ही गोष्ट खरी, ही वारकऱ्यांची जीवनशैली आहे. वारी ही वारकऱ्यांची साधना आहे. ही साधना आपण करतच आलेलो आहोत. पण मुद्दा हा आहे की ही साधना आम्ही आतापर्यंत अनेक वर्ष करत आलो, आमचे वाडवडील करत आले, आजोबा पणजोबा करत आले, आमची मुलंही कदाचित पुढे ही वारी चालवत राहतील. एवढं करणं, दरवर्षी आपल्या गावाहून किंवा आळंदी, देहू, पैठण क्षेत्रातून पंढरपूरला चालत येणं, एवढीच मानवी जीवनातली आध्यात्मिक साधना आहे काय? इतर ठिकाणी चालत जाता येत नाही का? येतं. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाळे तव तू आपुले स्वहित पाळे, तीर्थयात्रे जाय चुकू नये. तीर्थयात्रेला अवश्य गेलं पाहिजे, तीर्थयात्रा केलीच पाहिजे. पण इतर ठिकाणची तीर्थयात्रा, इतर तीर्थांची यात्रा करण्यामध्ये अंतःकरण शुद्धीशिवाय दुसरं फल नाही. पण पंढरीची यात्रा करण्यामध्ये फक्त अंतःकरण शुद्धी एवढंच फल नाही. फरक आहे. इतर तीर्थाचं अनुसरण करण्यामध्ये अंतःकरण शुद्धी शिवाय फल नाही, आणि पंढरीची यात्रा करण्यामध्ये अंतःकरण शुद्धी एवढंच फल नाही, फार व्यापक फल आहे. एवढंच करायचंय का? म्हणून आपलं तत्वज्ञान, भारतीय संस्कृती, वारकरी संप्रदाय आपल्याला साधनेचा जो विचार सांगतो तो दोन पद्धतीनं सांगत असतो. एक क्रियाप्रधान अशी साधना असते आणि दुसरी विचारप्रधान अशी साधना असते. अनेक साधना अशा असतात की त्याच्यामध्ये क्रियेला महत्व आहे, तिथं विचाराला फार महत्व नाही. विचार असतोच, पण नुसत्याच विचाराला महत्व नाही, तिथे क्रियेला प्राधान्य आहे. मी माझ्या गावी आपण पंढरपूरला जाऊ, चालत जाऊ याचा विचारच करत बसून एकही पाऊल या वाटेवर टाकलं नाही तर चालेल काय? तिथं क्रियाच महत्वाची. चाललंच पाहिजे. शरीराकडे थोडंसं दुर्लक्ष केलंच पाहिजे, इंद्रियांच्या सुखाकडे थोडंसं दुर्लक्ष केलं पाहिजे, विषयाच्या त्यागाची सवय आपल्याला लागलीच पाहिजे. आपल्या जीवनशैलीमध्ये जर काही आराम असेल तर त्या आरामाचा त्याग करण्याची आपल्याला सवय लागलीच पाहिजे. आम्ही घरी गादीवर झोपतो, वर पंखे असतात, उशा असतात, लोड असतात, गाद्या गिरद्यात आम्ही पडतो, म्हणून ते आम्हाला जागेवर उपस्थित होतं. घरातले सगळे आज्ञाधारक आहेत. वारीमध्ये असं काही होत नाही. गादी मिळत नाही, उशी मिळत नाही, जागा मिळाली तर पुष्कळ झाला. आणि तेवढ्याच जागेकरता मनुष्य रात्रभर तडफडत असतो. एवढीच जागा पाहिजे, जास्त नाही. कारण वारी आम्हाला एवढंच शिकवते की माणसाला शेवटपर्यंत एवढीच जागा लागते. जागा एवढीच, आम्हाला जागाच मुळात एवढी लागते. वारी शिकवून जाते ना. एकेका खोलीमध्ये पंढरपूरला आल्यानंतर एकेका खोलीमध्ये 15-15, 20-20 जण राहतो. थोडं तिकडं सरकार, थोडं कशा करता काय, उगी झोपायला जागा पाहिजे, तेवढी जागा लागते. मुळात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत एवढ्याच जागेत आपलं सगळं भागतं. कळलं ना आम्हाला? विचार तर कळालाच. क्रियाप्रधान काही साधन आहे, काही विचारप्रधान साधन आहे. काही वेळेला विचाराला मागे घेऊन
क्रिया प्रवृत्त झालंच पाहिजे. नुसती क्रिया उपयोगाची नाही आणि नुसता विचार उपयोगाचा नाही. आम्ही वारीला चालत येतो ही आमची क्रिया आहे. पुष्कळ तत्वज्ञान, जीवनाचं पुष्कळसं तत्वज्ञान नुसतं वारीमध्ये चालता चालता ग्रहण करतायत. फक्त वारीकडे डोळे उघडून बघायची सवय पाहिजे. पुष्कळ शिकवते वारी आम्हाला, वैराग्य शिकवते. घरी जे मिळतं ते वारीत मिळत नाही. चहा आणलं म्हटलं तर घरी चहा मिळतो, इथं कोण आणून देणार? किती थकला तरी तुमचं तुम्ही उठा, चहा घ्या आणि मग जागेवर बसा. जेवण आपापलंच वाढून घेतलं पाहिजे. कोणी घरात आपल्या हातात आणून देणार नाही थाळी. आपली पत्राळ आपणच उचलली पाहिजे. आपण दुसऱ्यावर अवलंबून राहायचं कारण नाही. पुष्कळ गोष्टी आहेत ज्या सामान्य जीवनाच्या समाधानाकरता म्हणून महत्वाच्या ठरतात. अशा पुष्कळ गोष्टी आहेत, मला त्याबद्दलही जास्त बोलायचं नाही. पण तिथे क्रिया आहे. वारी ही क्रियाप्रधान साधन आहे. या क्रियावान स पंडिता, जो क्रिया करतो तो पंडित आहे. एखाद्याला पुष्कळ कळतं, जागेवर बसून कळतं, पण करत काही नसेल तर त्याचा उपयोग नाही. इतर ठिकाणी क्रिया होते, होत नाही असं नाही, पण ती क्रिया ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन करताना 18व्या अध्यायामध्ये असं वर्णन केलंय की चुकून जरी योग्य क्रिया घडली तरी त्या क्रियेचं फल चुकून घडलं म्हणून चुकीचं प्राप्त होत नाही, ते योग्यच प्राप्त होत. क्रिया चुकीनं घडू दे, हरकत नाही. क्रिया चुकीनं घडली असेल, पण जे फल मिळतं ते योग्यच मिळतं. मी गंमत म्हणून उदाहरण सांगतो. एखादं घड्याळ समजा 6:30 वाजता बंद पडलं. कल्पना करा 6:30 वाजता ते घड्याळ बंद पडलं. त्याच्यातलं ते काही सेल वगैरे संपला असेल, काही झालं असेल. 6:30 वाजता घड्याळ बंद पडलं आणि बरोबर 6:30 वाजता आपण जर घड्याळ बघितलं तर आपल्याला वेळ काय दिसेल? ती योग्य आहे का अयोग्य आहे? पण खरी दाखवली का चुकून दाखवली? चुकून दाखवली असेल पण योग्य दाखवली याला महत्व आहे. ऐका, ज्ञानोबाई चिंतन करताना असं म्हणतात, रोषे निघाले अवचटे ते पडले द्वारकेची वाटे. एखादा माणूस आहे, घरी बायकोबरोबर भांडण झालं, तो म्हणाला मला नको तुझं घर, तूही नको, जातो मी निघून. बायको एक कंटाळली होती, ती जा काय उगीच रोज उठून भांडण करायचं, जायचं नाही तुम्हाला, जा बायको मी जा म्हणून सांगितलं. यालाही राग आला, रागाला घराबाहेर पडला, कुठं जावं कळेना. रस्ता धरला तर नेमका पंढरपूरचा धरला. पुण्य लाभेल का नाही पंढरपूरला? म्हणजे चिडून आला असेल पण पंढरपूरला आला ना, मुक्काम त्याचा पंढरपूर आहे ना. तशी क्रियेचं आमचं क्रियात्मक जी साधना असते ती क्रिया करण्याकरता कारण ठरते प्रवृत्ती, ती प्रकृती. पण प्रकृती जरी कारण असली, माया जरी कारण असली तरी त्याचं फल मिळतं ते मात्र विशुद्ध मिळतं. वास्तविक माया जेव्हा आमच्याकडून एखादं कार्य घडवून घेते, करून घेते, त्यावेळेला त्याचं फल आम्हाला चांगलं मिळेलच, शाश्वत नाही. माया आमच्याकडून संसार करून घेते, फल काय मोक्ष मिळतो काय संसार केले? पण प्रकृती आमच्याकडून क्रियाप्रधान अशी साधना करून घेते. क्रिया करणारी कोण आहे? प्रकृती आहे. नाही कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते नवशः कर्म सर्व प्रकृती जय गुणैः. ज्ञानोबा बोलतात, ऐशी शुभाशुभी कर्मे निपजत असे प्रकृती धरणे. तो मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे असेल, त्या मूर्खांची गोष्ट सोडून द्या जो स्वतःला करता समजतो. परंतु क्रिया घडवणारी प्रकृती एक क्रियाप्रधान कर्मप्रधान अशी साधना आपल्या संतांनी आपल्याला घालून दिली. माझी जीवीची आवडी पंढरपुराने पुढे पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुण वेधले. पंढरपुरात येणं गुढी ही क्रियाप्रधान साधना झाली आणि पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुढी वेधले ही विचारप्रधान साधना झाली. एक 2 चरणामध्ये ज्ञानोबांनी स्पष्ट केलं. माझे जीवीची आवडी पंढरपुरात येणं गुढी, गुढी पंढरपूरला नेणं क्रियाप्रधान साधना आणि पंढरपूरला जाऊन करायचं काय? पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुढी वेधले ही झाली विचारप्रधान साधना. आम्ही पंढरपूरला येतो, आमचं कर्तृत्व आहे, क्रियाप्रधान साधना आमची पूर्णत्वाला जाते म्हणून आम्ही पंढरपूरला येतो, गोष्ट खरी आहे. परंतु क्रियाप्रधान साधना जरी महत्वाची असली तरी क्रियाप्रधान साधनेला एका कालाची मर्यादा असते.
कोणत्याही क्रियेच्या मागे काही विचार असावा लागतो तर त्या क्रियेला महत्व येतं. नुसता विचार महत्वाचा नसतो हे जसं खरं आहे, तशी नुसती कृती महत्वाची नसते हेही आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणून यः क्रियावान स पंडितः, जो क्रिया करतो तो महत्वाचा, तो पंडित आहे. ही अशी एक क्रियाप्रधान साधना वारी म्हणून आपल्या समोर आहे. तसे इथं वारीला आल्यानंतर काय करायचं? पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. बरं, अजून काय करायचं? प्रदर्शन करायची, चालेल. अजून काय करायचं? चंद्रभागे स्नान, विधी तो हरिकथा, चंद्रभागेचं स्नान करायचं, कुठेतरी प्रवचन कीर्तन ऐकायचं, जमलं तर प्रवचन कीर्तन करायचं, जशी जमेल ती सेवा करायची. श्रवणाची तर श्रवणाची, कधी कीर्तनाची तर कीर्तनाची, कधी कशाची कधी कशाची, जशी जमेल तशी पंढरीनाथाची सेवा करायची. बर, चंद्रभागेचं स्नान केलं म्हणजे काय झालं? क्रियाप्रधानच झालं. की प्रदक्षिणा केली म्हणजे काय झालं? क्रियाप्रधानच झालं. म्हणून चंद्रभागे स्नान ही जशी क्रियाप्रधान साधन आहे, विधी तो हरिकथा इथे विचार प्रधान साधन. आणि काय करायचं? प्रवचन ऐकायचं. कशा करता? का प्रवचनात बसणं नुसतं कर्म आहे म्हणून? प्रवचन ऐकायचं कशा करता? कीर्तन ऐकायचं कशा करता? पंढरी क्षेत्रामध्ये येऊन लोक पंढरपूरला येतात पण प्रवचन कीर्तनाला बसत नाही. उपयोग नाही, वारी पूर्ण झाली नाही. कारण विधी आहे ना, विधी तो हरिकथा, विधी म्हटले काय? विधी म्हटले काय? विधी म्हणजे तो नियम विधी झाला. विधीमध्ये काही प्रकार आहेत. अपूर्व विधी, नियम विधी, परिसंख्या विधी, विधीचे 3 प्रकार असतात. पंढरपूरला येणं, चंद्रभागेचं स्नान करणं, प्रदक्षिणा करणं, देवाचं दर्शन करणं, प्रवचन कीर्तन ऐकणं हा नियम विधी आहे. या नियमाने गेलो तरच आमची साधना पूर्णत्वाला गेली. याच्यापैकी एक जरी राहिलं तरी साधना पूर्णत्वाला गेली नाही. येतो प्रदक्षिणा करत नाही, नुसता बसतो, चालत नाही. चंद्रभागेचं स्नानच करत नाही, चालत नाही. देवाचं दर्शन कसं का असेना, जसं जमेल तसं घेतो. एकदा पासवर, एकदा घुसून, एकदा तिथला पोलीस गावचा म्हणून, एकदा आमदारांनी चिठ्ठी दिली म्हणून, एकदा कसं काय असेना, मूळ पापी जैसे तैसे. कसं काय असं ना, देवाच्या चरणाजवळ पोहोचलं पाहिजे. हे जसं सगळं क्रियाप्रधान साधनेमध्ये येतं, तसं विधी तो हरिकथा ही विचारप्रधान साधना आपल्याला वारीमध्ये सांगितली. ही विचारप्रधान साधना हरिकथा, भगवंताचं गुणचिंतन ऐका, भगवंताबद्दल ऐका, भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताचं स्वरूप ऐका, भगवंताबद्दल काय सांगितलं जातं, संतांबद्दल काय सांगितलं जातं, साधनेबद्दल काय सांगितलं जातं, जीवदशेबद्दल काय सांगितलं जातं, संसाराच्या अस्तित्वाबद्दल अथवा नसण्याबद्दल काय सांगितलं जातं, परब्रह्माबद्दल काय सांगितलं जातं, सगुण निर्गुण विग्रहाबद्दल काय सांगितलं जातं, याचं चिंतन आपल्याला ऐकायला मिळतं ते हरिकथेमध्ये. म्हणून विधी येतो, विधी तो हरिकथा. कशा करता? कारण या सगळ्या क्रियाप्रधान साधनेला विचारप्रधान साधनेची जोड असली पाहिजे. याच्याकरता विधी तो हरिकथा, याच्याकरता विचार प्रवृत्ती आपल्या जीवनामध्ये निर्माण झाली पाहिजे. काय करायचं हे जसं कळावं लागतं, तसं का करायचं हे सुद्धा माणसाला कळावं लागतं. काय करायचं एवढंच कळलंय, कसं काय करायचं कळलं नाही. काय करायचंय? भाकऱ्या करायच्या, पोळ्या करायच्या, एवढ्या करायच्या, एवढंच कळलं. पण का करायच्या? पाहुणे येणार आहेत म्हणून करायच्या. मग मूल्य अमुक अमुक करायचं, पंढरपूरला चालत जायचं, जायचं एवढं कळलं. कसं जायचं? चालत जायचं, कळलं. का जायचं? कळलं नाही. का जायचं? तिथं जाऊन काय मिळालं? इथे येऊन काय मिळालं? काही मिळालं नाही. काही मिळालं नाही. इथे येण्याबद्दल कोणी कोणाला बक्षीस देत नाही. इथे येऊन कोणी कोणाला उपकार करत नाही. इथे येण्याबद्दल कोणाला आमंत्रणाच्या चिठ्ठ्या पाठवलेल्या नाहीत. यायचं तर या,
तुमची इच्छा. पण तरीही माणसं इथे येतात एका कारण एक साधा विचार करा, जिथं काहीतरी आनंद असतो तिथंच माणसाची प्रवृत्ती असते. जिथं आनंद नसतो तिथं प्रवृत्तीच नाहीये. प्रतिकूलाच्या जाणीवेत त्या प्रतिकूलाच्या कर्माकडे किंवा प्रतिकूलाच्या बोधाकडे माणसाची प्रवृत्ती होईल काय? जिथं प्रतिकूलता आहे हे कळलं, प्रवृत्ती होईल का? होणार नाही. मी उदाहरण सांगतो आपल्याला गंमत म्हणून. वारी करून घरी गेला, 8-10 दिवस काय 15 दिवस घर बंद होतं, सगळेच वारीला आले होते. इथून घरी गेल्याबरोबर घराचा दरवाजा उघडला आणि उघडून दिवा लावल्याबरोबर बाहेरच्या खोलीमध्ये एक नाग फणा काढून बसलेला होता. म्हणजे असं व्हावं असं नाही, कल्पना. नाग दिसला तो फणा काढून बसलेला दिसला. अनुकूल का प्रतिकूल? प्रतिकूल. म्हणता काय असं, जाऊ दे वारीहून आलो, थकून आलो, तो बाहेरच्या खोलीत झोपेल, मी झोपेल आतल्या खोलीत, म्हणता काय? प्रतिकूलतेची जाणीव झाली ना, एक तर तो राहील नाही तो मी राहील, त्याला बाहेर काढा तर मी घरात जाईल. प्रतिकूलतेची जाणीव झाली, प्रवृत्ती होणार नाही ना. ज्या अर्थी माणसांची पंढरपूरकडे प्रवृत्ती आहे त्या अर्थी पंढरपुरामध्ये काहीतरी अनुकूलता आहे हे मान्य करायला नाही. ही अनुकूलता कर्मसापेक्ष आहे, ही अनुकूलता कर्मसिद्ध आहे का ही अनुकूलता विचारसिद्ध आहे हे ठरवा. पंढरपूरला आलो, इथं काय अनुकूलता आहे? आता मी पुन्हा मागे जातो, झोपायला जागा मिळत नाही, वेळेवर जेवण मिळत नाही, प्यायला शुद्ध पाणी मिळेलच याची शाश्वती नाही, सगळे जमल्यामुळे रोगराईचा प्रसार होईलच, खोकला होईलच, इथून जाताना ताप वगैरे शिवडाचे उमरे नाही गेले तरी चालतील पण ताप न्यावा लागतो इथून जाताना, व्हायरल इन्फेक्शन, प्रदूषण होईलच, अमुक होईलच, काही करण्याकरता जागा मिळत नाही, पुष्कळ त्रास आहे. काय मिळालं? काय अनुकूलता? ही अनुकूलता, ही जी प्रतिकूलता आम्हाला डोळ्याला दिसते तरी सुद्धा आम्ही पंढरपूरला येतो, याचा अर्थ या प्रतिकूलतेवर मात करणारं काहीतरी अनुकूल आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजलं असेल म्हणूनच आम्ही पंढरपूरला येतो. बरं, घरून निघताना माहिती आहे की नाही की पंढरपूरला झोपायची अडचण होणार आहे? घरून निघताना माहिती होतं की नाही पंढरपूरला झोपायला जागा मिळणार नाही? माहिती होतं, तरी आलातच ना. म्हणजे झोपायला जागा मिळणार नाही या दुःखावर मात करणारं आनंदाचं असं काहीतरी आहे की ज्याच्या ओढून आपण पंढरपूरला. वेळेवर जेवण मिळणार नाही या प्रतिकूलतेवर मात करणारं असं काहीतरी आहे की ज्याच्यानं आमचं पोट भरणार आहे म्हणून आम्ही त्या अनुकूलतेपोटी पंढरपूरला आलो. दुःखाची जाणीव असताना सुद्धा ज्या अर्थी आमची प्रवृत्ती होते त्या अर्थी कर्मप्रधान साधनेची भूमिका आणि विचारप्रधान साधनेची भूमिका लक्षात घेताना आम्हाला ज्या प्रतिकूलतेला तोंड द्यावं लागतं ती सगळी प्रतिकूलता कर्मसिद्ध प्रतिकूलता आहे. पण त्याच्यावर मात करून ज्या सुखाकरता आम्ही इथं पंढरपूरला येतो ते सुख फक्त विचारसिद्ध सुख आहे. विचार करून पहा मी काय सांगतो. आम्ही वारी का करायची? आम्ही वारीला आलो गोष्ट खरी, पण या वारीला येताना आमच्या मनोभूमिका काय आहे? थोडस मानसशास्त्रीय आधारानं स्वतःच्या वारीचा आपल्याच वारीचं आपण चिंतन करू ना. वारी एक साधन आहे, ठीक आहे, पण त्या साधनेचं मानसशास्त्रीय विश्लेषण काय? त्याला सायकोलॉजिकल अनालिसिस म्हणतात. मानसशास्त्रीय विश्लेषण काय आहे वारीचं? काय कराल तुम्ही? कशा करता आम्ही वारीला येतो? प्रतिकूलतेच्या ज्ञानामध्ये त्याग होतो या सिद्धांताला विरोध करणारी वारी आहे. प्रतिकूलता डोळ्यासमोर दिसत असूनही आमची प्रवृत्ती होते त्या अर्थी त्या प्रतिकूलतेवर मात करणारं काहीतरी सुख आम्हाला मिळतं म्हणून आम्ही येतो. मग ते सुख हे कर्मप्रधान कर्मसिद्ध आहे का विचारसिद्ध आहे हे कळलं पाहिजे. म्हणून चालत पंढरपूरला येणं, धावत पंढरपूरला येणं, तुका म्हणे धावा अरे पंढरी विसावा. धावा हे कर्मप्रधान झालं पण विसावा हे विचारप्रधान झालं. चिंतन करून पहा मी काय सांगतो. अगाशी दिलेलं प्रमाण पुन्हा सांगतो. पंढरपुरा येणं गुढी कर्मप्रधान झालं, कर्मप्रधान साधना झाली, पण पांडुरंगी मनरंगले गोविंदाची गुणी वेगळे विचारप्रधान साधना झाली. आम्ही चालत आलो गोष्ट खरी, पण इथे येऊन केलं काय? हे सगळं
चंद्रभागे स्नान केलं, प्रदक्षिणा केली, देवाचं दर्शन घेतलं, बारीमध्ये उभे राहिलो, हे सगळं झालं. पण ही सुद्धा कर्मप्रधान साधनाच झाली. मग विचारप्रधान साधना कुठे? विधी तो हरिकथा. हरिकथेत बसलं पाहिजे. कशा करता? काय मिळतं हरिकथेमध्ये? 4 विनोद ऐकायला मिळतात, जरा हसता येतं, एखाद्या वेळेला रडायला लागलं तर रडता येतं, कुठेतरी बसण्याच्या ऐवजी इथं बसू, याच्याकरता पंढरपूर याच्याकरता नाही. मी गंमत म्हणून सांगत असतो, आम्हाला मंडपामध्ये लोक इथेच बसलेले असतात, प्रवचन कीर्तन नसतात, गप्पा चालू असतात कुठल्या तरी. तुमच्याकडे झाला का पाऊस? झाला का पेरण्या? काय झालं? कसं झालं? काय लावलं? काय केलं? अमुक केलं, तमुक केलं. शेतकरी वर्ग असेल तर या गप्पा, नोकरदार वर्ग असेल तर 7वा वेतन आयोग, त्याच्या चर्चा. कोणाला तरी येतेच नव्हतं म्हणून तर घेऊन काय हो, पंढरपूरला आला तर पुन्हा प्रपंचाचं बोलत बसला काही वाटत नाही तुम्हाला, चला दर्शनाला जाऊ. आणि मग एखादा म्हणतो बरोबर आहे यांचं म्हण, चला दर्शनाला जाऊ, पटकन दर्शन करून मग निवांत गप्पा मार. दर्शन पटकन आणि गप्पा निवांत आणि गेलं पंढरपूर. विचार प्रधान का कृती प्रधान? पंढरपूरला आम्ही आलो कशा करता? देवाचं दर्शन घेणं एवढ्यातच झालं का सगळं? प्रदक्षिणा करण्यात झालं का सगळं? चंद्रभागेचं स्नान केलं म्हणजे झालं काय? आता पुन्हा काही दुःख राहणारच नाही तर जीवनामध्ये. सुखालागी करीसी तळमळ, तरी तो पंढरीसी जावे एक वेळ, एकच वेळ. मग तो अवघाची सुख रूप होती, जन्मोजन्मीचे दुःख विसरायचे. झालं, रामदेव बोलून गेले सगळं गोष्ट करी. सुखालागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुख रूप, एक वेळ पंढरीसी जाय मग अवघाची सुख रूप होशी. आपण किती वेळ आलो? अवघाची सुखरूप झालो काय? जन्मोजन्मीचे दुःख विसरलो काय? मग नामदेवांच्या मताला काही किंमतच नाही काय? म्हणजे झालं हे सगळं करण्यामध्ये वारी झाली असं नाही. एक महत्वाचा भाग जो आपण नेहमी दुर्लक्षित करतो, तो महत्वाचा भाग, जी विचार प्रधान आपली साधना आहे, ती म्हणजे विधी तो हरिकथा. चिंतन, प्रवचन, कीर्तन ही विचार प्रधान साधना आपल्याला घालून दिली, संतांनी घालून दिली, पंढरीनाथाने घालून दिली. म्हणून आपण इथे येतो. ज्ञानोबांनी समाधी घेताना भगवंताने सांगितले की बाबा, कार्तिकाची शुद्ध वारी माझी असेल तर वद्यवारी तुझी असेल. करून दिली. शुद्ध वारी माझ्याकडे येतात, तसं वद्यवारीला तुझ्याकडे येतील लोक, भक्त भाविक तुमच्याकडे. ज्ञानोबांना सांगितलं. ठीक आहे, म्हणजे पंढरीनाथाने घालून दिली, संतांनी घालून दिली, पण आम्ही क्रियाप्रधान वारीकडे जेवढं महत्वानं चांगल्या दृष्टीनं पाहतो, तेवढीच विचार प्रधान आमची वारी आम्ही दुर्लक्षित करतो. विधी तो हरिकथा. कशा करता ऐकायचं प्रवचन? कशा करता गुणचिंतन ऐकायचं? कशा करता पांडुरंगी मनोरंगले गोविंदाचे गुणी विधले? कशा करता हे सगळं? हा विचार कशा करता? त्याचं उत्तर आहे, थोडासा मी थोडं वारीचा विचार एक मानसशास्त्रीय विश्लेषण म्हणून करतो. त्याचं हेच उत्तर की विचार संपन्न जीवनच माणसाचं सुखी जीवन असतं. ज्या जीवनामध्ये विचार नाही ते जीवन सुखी नाही, ज्या जीवनामध्ये विचार नाही ते जीवन संपन्न जीवन नाही. अहो चालतच यायचं, यालाच महत्व आहे का फक्त? आम्हाला चालत जाऊन काय ऐकायचंय, हे श्रम कशा करता करायचे, तो विचार आम्हाला कळला पाहिजे. काय विचार? विचार जर करता येत नसेल, विचार जर समजून घेता येत नसेल, आमच्या जीवनामध्ये सुखाची निर्मिती होणार नाही. भगवंताने आपल्याला मानवदेह दिला, तो विचार करण्याकरताच दिला, याची जाणीव प्रत्येक मानवी देहधारी जीवाला असलीच पाहिजे. नाहीतर इतर प्राणींना आपण काय फरक? कित्येक वेळेला आपण बघतो, वारी बरोबर कुत्री चालत येतात, वारी बरोबर गाढवही चालत येतात, वारी बरोबर एखादा प्राणी चालत येतो. तो फरक काय? आम्ही चालत येतो.
पण चालत येताना काही दिंडीतच चालत येतो असं नाही. दिंडीत चालत येणार निदान भजन तरी करते, आम्ही पुढंच. गर्दी नको, गर्दी नको आम्हाला. दिंडीत चाललं की फार उशीर लागतो आणि मग पुढे जाऊन काय करायचं, पुढे जाऊन काय करायचं. एक माणसाला अपेक्षा असते लवकर लवकर. आता उदाहरण सांगतो मी, पंढरपूरला काही मंडळी असती नाही आली असते. पंढरपूरला येण्याकरता बस स्टँडवर गेल्यानंतर समजा 2 गाड्या लागल्या, एक सगळीकडे थांबत जाणारी गाडी आहे, एक नॉनस्टॉप पंढरपूर आहे. तुम्ही कोणत्या गाडीत बसाल? कसं करतात? लवकर. आणि लवकर येऊन इथं काय करायचंय? वरच्या बसायचंय की नाही? गाडीत बसलं तर बिघडलं काय? लवकर जाऊन पुढं काय? पुढं 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 जाऊन करायचं का? राम म्हणत वाटत चालली यज्ञ पाहुला पावली. तुकोबाराय काय बोलतात? रामकृष्ण हरी म्हणत वाट चालली पाहिजे, ज्ञानबा तुकाराम म्हणत वाट चालली पाहिजे. आम्ही चालत येतो, चालणं ही क्रिया झाली, पण क्रियेच्या मागचा विचार काय आहे याचं चिंतन आपल्याला करता आलं पाहिजे. कारण विचार नसेल तर उपयोग नाही. दीर्घ संसारोगस्य विचारोही महौषधम. योगवासिकांनी म्हटलंय, या जुनाट अनादी अशा संसार नावाच्या रोगावर फक्त विचार हे एकमेव महाऔषध आहे. रामबाणीलाच दीर्घ संसार रोगस्य विचारोही महौषधम. मोठं औषध सगळ्यात जर कोणतं असेल, दुःख कुणाला पाहिजे हो मला सांगा. आणि म्हणून सगळ्या प्रतिकूलतेची जाणीव असताना सुद्धा त्या प्रतिकूलतेवर मात करणारं जे सुख आम्हाला इथं दिसतं ते कृतीनं दिसत नाही, ते विचारानं दिसतं. म्हणून माणसं पंढरपूरला येतात, एवढी दुःख सहन करून येतात. वारकरी तर गैरसोय कधीच बघत नाही. आतापर्यंत त्याला कोणत्याच सोयी उपलब्ध झाल्या नाहीत, पण जगात वारकरी इतकं कोण सुखी आहे सांगा? कोणती सुख तशी नसतात बिचाऱ्याच्या जीवनात. एक प्लॅस्टिकचा कागद बस संपलं वारीचं सामान. उशाला घडी केली की तीच उशी, खाली टाकलं की अंथरायला तेच, पाऊस पडला तर छत्री तीच, थंडी पडली तर अंगावर घ्यायला तेच. काय लागतं? वारीचं सामानच एवढं आहे. नुसतं एक प्लॅस्टिकचा कागद खाली टाकला, लागली झोप धाराधूर पंढरपूर. बस मागे पुढे बघायचं कामच नाही. एक प्लॅस्टिकचा कागद, आणि तो जर गुटक्याचा असला दीर्घ संसार रोगस्य विचारोही महौषधम. प्रतिकूलता कुणालाच नकोय, दुःख कुणालाच नकोय. पण तरी सुद्धा एवढी दुःख डोळ्याला दिसत असूनही अशा कोणत्या विचारानं आपण इथे येतो? असा कोणता विचार आहे की जो आम्हाला पंढरपुराकडे खेचून घेतो? असं इथं काय आहे की जे आल्यानंतर आम्हाला सगळ्या प्रतिकूलतेचा विसर पडावा? असं काय आहे की गेले 18 दिवस चालून चालून पायाला फोड आलेले असताना सुद्धा त्या देहाचा आम्हाला विसर पडावा? असं इथं काय आहे? काही नाही. इथं फक्त पंढरीनाथाचा विचार आहे. इथं फक्त विचाराचं योग्य आलंबन आहे. इथं विचाराची योग्य दिशा आहे. इथं विचाराला योग्य गती आहे. ऐका, थोडस वेगळ्या अंगाने मी चिंतन करतो. आध्यात्मिक दृष्टीने तर आपण बोलू काय, वारी आहेच आहे, साधनाच आहे. म्हणून मी 2 फरक सुरुवातीला केले, कृतीप्रधान आणि विचारप्रधान. आम्ही कृतीप्रधान वारी पुष्कळ वेळेला करतो, पण विचारप्रधान वारी आपल्याला घरी बसूनही करता येते. त्या वारीकडे आमचं दुर्लक्ष. आलो पंढरपूरला, विचार काय करायचा? जीवनाचं सार्थकत्व ज्या विचाराने सिद्ध होईल. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक हे ज्या विचाराने सिद्ध होणार आहे. काय विचार आहे? विठ्ठलाची एक देखील या. मग बघा, झालं काय जीवनाचं सार्थक सांगा? विठ्ठलाला बघितलं की नाही? अनेक वेळेला बघितलं आतापर्यंत. झालं काय जीवनाचं सार्थक? मग विठ्ठलाची एक देखील या जन्म आल्याचे सार्थक हे कसं लावायचं? विठ्ठलाची एक देखील या कोणत्या दृष्टीने देखील या? साध्या दृष्टीने देखील या का विचार दृष्टीने देखील या? काहीतरी त्याच्यात महत्व असेल. आतापर्यंत आम्ही चांगल्याच्या डोळ्यांनी विठ्ठलाची एक देखील या बघत आलेलो आहोत. जन्म आल्याचे सार्थक झालं असं वाटलं नाही. आता विचार दृष्टीने एकदा त्याच्याकडे बघितलं तर जन्माला आल्याचं सार्थक. विचार दृष्टीने त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे. कोणत्या विचारानं?
जन्माचं सार्थकत्व सिद्ध होईल असा विचार कोणता? माणूस म्हणून जन्माला आलो याचा आनंद देणारा विचार कोणता? आम्ही वारी त्याच्याकरता करतो म्हणून विधीत हरिकथा हे पुन्हा पुन्हा मी अधोरेखित करतो. विधी आहे म्हटलं, हा नियम आहे, इथं आल्यानंतर ऐकलंच पाहिजे. आत्मावारे श्रोतव्य मंतव्य द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य. आत्मा पहा, ऐका, अनुभवाला घ्या. आत्म्याचा अनुभव घ्या, उपनिषद बोलतात आपल्या. द्रष्टव्य श्रोतव्य आत्मावारे श्रोतव्य, आत्मा ऐका. मंतव्य आत्म्याचं मनन करा. निधिध्यासितव्य त्याचं निधिध्यासन करा. आत्म्याचं नुसतं पहा एवढं म्हणण्याने चालत नाही. विठ्ठलाची एक देखील आहे, पुष्कळ वेळेला देखील आहे. पण श्रोतव्य विधी आहे, नियम आहे, अपूर्व विधी आहे. चालेल काही म्हणा, परिसंख्या विधी आहे, माना चालेल, तिन्ही पद्धतीने लावून देता येतं. श्रवण हा नियम विधी, श्रवण हा अपूर्व विधी, श्रवण हा परिसंख्या विधी. तिन्ही अंगाने चिंतन करता येत. वेदांताच्या दृष्टीने तिन्ही अंगाने हा विधी लावून देता येतो, श्रवण हा विधी. म्हणून ज्ञानोबा पुन्हा पुन्हा श्रोत्यांना प्रार्थना करतात, अवधान ऐकले दीजे. 9व्या अध्यायाची पहिली ओवी ज्ञानोबा बोलतात, तरी अवधान ऐकले दीजे. तरी म्हणजे तरी शब्दाला काहीतरी म्हणून आपल्याला जर खरंच सुखाला पात्र व्हायचं असेल, अवधान द्या, ऐका. ऐका ऐका भाविक जन, कोण कोण व्हाल ऐका. ऐक रे जना तुझ्या सोयीकाच्या पुणा, पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा. ऐका. हातावरी सांगे तू का ऐका. ते काय म्हणतात, नाम घेता राहू नका. ऐका ऐका ऐक सखई बाई, नवल मी सांगू काय. ऐक ऐका श्रुणो, ऐका ऐका ऐका. ज्ञानोबा वारंवार श्रोत्यांना विनंती करतात. कशा करतात? त्याचं हे महत्वाचं कारण आहे की श्रवणानं अपूर्वता प्राप्त होते, श्रवणाने नियम सिद्ध होतो, परिसंख्या विधी सिद्ध होतो. प्रत्येक वेळच्या श्रवणानं काहीतरी नवीन कळत जातं, अपूर्वता आहे. पंढरपूरला आल्यानंतर श्रवण केलंच पाहिजे, नियम आहे, नियम आहे. जसं असेल तसं बसायला मिळाली, जागा मिळाली, उभं राहून ऐकावं लागलं, काही इलाज नाही. प्रत्येक वेळेला सगळीच अनुकूलता प्राप्त होईल असं नाही. अहो पंख्या खालची आणि खांबाला टेकून बसायची जागा मिळायला फार जन्माचं पुण्य लागतं. जसं जमेल तसं, पण ऐका ना. काय सांगितलं जातं ऐका. लोक कीर्तनकाराचं नाव बघून, प्रवचनकाराचं नाव बघून ठरवतात जायचं का नाही. अरे कोणी कीर्तनकार असेल तर रामकृष्ण हरीच म्हणायला सांगेल की नाही. कोणी प्रवचनकार असेल तर हरिनामच म्हणायला घेईल की नाही. आपल्याकडून विठ्ठल विठ्ठलच म्हणून घेईल की नाही. काय करत असेल ते त्याचं चिंतन त्याच्याजवळ, पण भजन तर तेच करून घेईल जे सगळे कीर्तनकार करून घेतात. म्हणेल तर रामकृष्ण हरीच म्हणेल, म्हणेल तर ज्ञानोबा तुकारामच म्हणेल, ज्ञानेश्वर माऊलीचंच भजन करेल, तुकोबारायांचंच भजन करेल. जे असेल ते कीर्तन आहे ना, बस संपलं. ऐका ऐका. सर्व सुखासी प्राप्त होईचे नाही, पात्र होईल. प्राप्ती वेगळी आणि प्राप्तीची पात्रता वेगळी, दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्रता प्राप्त होईचे, पात्र होईचे. ज्ञानोबरांची प्रतिज्ञा ज्ञानोबरा म्हणतात, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. अवधान द्या हे सुद्धा ऐका. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड पुन्हा ऐका. तरी अवधान ऐकले दिजे, हे मी जे तुम्हाला सांगतो आहे ते ऐका. तुम्ही सगळ्यांनी ऐका, हे आधी ऐका आणि मग तुम्ही ऐका. अजय विधिक हरिकथा नियम आहे हा. इथं अपूर्वता प्राप्त होते.
जे आम्हाला आतापर्यंत मिळालं नव्हतं. अपूर्व म्हणजे काय? ज्याची पूर्वी प्राप्ती नव्हती ते आम्हाला जर प्राप्त होत असेल तर तो अपूर्व विधी झाला. श्रवणातून आम्हाला अपूर्वता प्राप्त होते. मग पंढरपूरला येऊन जे श्रवण करायचं ते विचाराकरता करायचं. कोणता विचार? जीवनाचं कल्याण करणारा विचार. जीवनाचं कल्याण कोणत्या अर्थाने? सबंध गीता भगवंताने अर्जुनाला सांगितली, अर्जुनाच्या कल्याणाकरताच सांगितली. अर्जुनाचं कल्याण व्हावं म्हणूनच सांगितले. मला बाकीचा विस्तार आता करायचा नाही. अर्जुनाच्या भूमिका काय होत्या, मग त्याला काय समजावून सांगितलं, कसं सांगितलं, काय असेल ते असो. पण अर्जुना मी जे तुला सांगतोय ते तुझ्या कल्याणाचं सांगतोय. तू काय केलं पाहिजेस हे मी तुला सांगतो, पण ते का केलं पाहिजेस हेही मी तुला सांगतो. सबंध जीवनाचं आपल्याला सार सर्वस्व भगवंताने एका श्लोकामध्ये अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला सांगितलं. काही म्हणा अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारावरील थोर बोझे फेडिले जगाचे. ज्ञानोबाने चिंतन करताना म्हटलं अर्जुनाचं निमित्त असेल पण जगाला सगळ्यांना भगवंताने हा महत्वाचा विचार सांगितला. जो विचार आपण आतापर्यंत जी कृती प्रधान वारी करत चालत पंढरपूरला आलो, आता इथून जाताना आपल्याला जी वारी करायची आहे ती विचार प्रधान वारी करायची. काय घेऊन जायचं? विचार घेऊन जायचा. कोणता विचार? जो जीवनाचं कल्याण करणारा. काय विचार आहे? सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. जीवनाचं कल्याण करणारा विचार, त्याचं चिंतन करणं ही सुद्धा वारीच आहे. लक्षात घ्या, ही सुद्धा साधनाच आहे. एक वारी येताना चालत करावी लागली, जाताना मात्र एसटीत बसल्यानंतर वारीला किती गर्दी होती, किती रेटारेटी झाली, मुख्यमंत्रीच आले नाहीत याची चर्चा करत बसण्यापेक्षा कीर्तन प्रवचनामध्ये आपण काय ऐकलं याचं चिंतन करत परत जाणं ही विचार प्रधान वारी जी परत जाताना आपल्याला करायची. आणि ते चिंतन करता यावं याच्याकरता 4 दिवस इथं राहायचं पौर्णिमेपर्यंत. मला माहित नाही उद्या कोण कोण जाणार. आपला नियम सांगतो जसं असेल तसं, जेवढं पदरात पडलं तेवढं चला. विचाराचा असं असतं महाराज, विचाराचा अंश जरी मनाला पटला तरी जीवनातला आनंद वेगळा असतो. थोडासा अंश जरी मिळाला तरी सगळंच कुठं आम्हाला ज्ञानेश्वरी कळते, सगळीच कुठं कळते. सगळी नाही कळली तरी नामदेवांनी आम्हाला मुभा दिली नाही, एक तरी बस संपलं. एक अंश, तेवढा अंश जरी आम्हाला ऐकता आला, ठीक आहे आजचा दिवस उद्या सकाळी जायचंय, मला ही कल्पना, नोकरी असते, रजा मिळत नाही, उद्योगधंदा असतो, सगळ्याच गोष्टी मान्य आहे. सगळं सोडान पंढरपूरला या असं आपल्या संतांनी कधी आपल्याला सांगितलं नाही. देवाची तशी अपेक्षा नाही. सर्वात्मका ईश्वरा स्वधर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी, ही आपली आज सिद्धांत ज्ञानोबांनी सांगितलं. कर्माने भगवंताची सर्वात्मक देवाची पूजा करता येते, मान्य आहे. पण नोकरी उद्योग करताना सुद्धा ही भगवंताची पूजा आहे या भावनेने केली तर करावं लागतं, मान्य आहे. जावं लागतं, मान्य आहे. एवढे दिवस रजा मिळत नाही, मान्य आहे. शेतकऱ्याला सुद्धा इतके दिवस बाजूला काढणं अवघड असतं. पण थोडा अंश का असेना, थोडंसं चिंतन सकाळ संध्याकाळ दुपार जसं ऐकता येईल तसं ऐकून जेवढं आपल्याला ग्रहण करून त्याचं चिंतन करत आपल्याला जाता येईल ती आपली विचार प्रधान वारी असेल. कशाचं चिंतन करायचं ते भगवान सांगतात. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. श्लोकाकडे तर मला यायचंच आहे, त्याचं चित्र तर सांगायचंच आहे. तो त्या 4 दिवसाकरता आज विचार करायचा आहे. परंतु गीतेचा हा श्लोक म्हणजे संपूर्ण गीतेचा सार आहे. अर्जुनाच्या हातामध्ये भगवंताने सार सर्वस्व दिले. सबंध गीता आपल्याला ज्या भूमिकेत अर्जुनाला ज्या भूमिकेमध्ये उपदेश करते त्याचा सार जर काही असेल तर ते सार म्हणजे हा श्लोक आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नितिर्मतिर्मम गीतेचं सारच आहे एका श्लोकात. एवं भारताचा आवाका अणोनी श्लोका एका संजय पूर्णायका दिदलाती. ज्ञानोबांनी संजयाचं कौतुक करताना म्हटलं का एक श्लोक म्हणजे गीतेचं नाही, संपूर्ण महाभारताचं सार आहे.
असा श्लोक संजयाने उच्चारला, यत्र योगेश्वर कृष्ण. गोष्ट खरी आहे, पण गीतेमध्ये ज्या तत्वज्ञानाचा बोध अर्जुनाला करण्यात आला, जो विचार अर्जुनाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न भगवंताने दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून ते आतापर्यंतच्या म्हणजे 18व्या अध्यायाच्या 65व्या श्लोकापर्यंतचा विचार भगवंताने अर्जुनाला बोलून दाखवला. हे सगळं अर्जुनाला पुन्हा एकदा संक्षेपानं सांगण्याकरता हा 66वा श्लोक आहे, सर्व धर्मान् परित्यज्य. वास्तविक सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज, हे मामेकम शरणं व्रज इथपर्यंत भगवान बोलले. पण हे बोलत असताना याच्या पूर्वीच भगवंतांनी हा उपदेश केला होता, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात् परम शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. हे भगवान बोलले आणि हे बोलून झाल्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला स्पष्ट सांगितलं, इते ते ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया. अर्जुना, गुह्यात् गुह्यतरं ज्ञानं मया आख्यातं. अर्जुना, ते ज्ञान मी तुला सांगितलंय. कोणतं ज्ञान? गुह्यात् गुह्य असणारं ज्ञान मी तुला सांगितलं. कोणतं? तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. सांगितलंय, ख्यातं म्हटलंय, सांगितलं, सांगेल नाही म्हटलं, सांगितलंय मी तुला. काय सांगितलं? सर्व धर्मान् परित्यज्य. याच्यामध्ये जो विचार सांगितला तोच विचार, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात् परम शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. हे म्हणणं काय? आणि मा शुचः हे म्हणणं, शोकाला कारण असणारे पाप पुण्य असतील तर अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. मी तुला सर्व पापातून मुक्त करेल. तू चिंताच करू नकोस त्याची, तू शोक करू नकोस. मा शुचः हा श्लोक गीतेचा शेवटचा श्लोक समजला जातो भगवंताच्या चिंतनाचा. बरं का, गीतेचा म्हणजे भगवत चिंतनाचा. कारण साधारण तत्वज्ञानाचा विचार असा असतो की तत्वज्ञानामध्ये ज्या विचारापासून तो सगळा तो विषय सुरू होतो, त्याच विचारामध्ये त्या विषयाची परिसमाप्ती झाली पाहिजे असा नियम आहे. कुठून तरी बोलायला सुरुवात करायचं आणि कुठेतरी संपवायचं तत्वज्ञानाला चालत नाही, प्रवचनाला चालत नाही. प्रवचनाला जर आम्ही श्लोक घेतला, कोणी प्रवचनकाराने श्लोक घेतला असेल तर ज्या विचारापासून त्या प्रवचनाला प्रारंभ झाला त्या विचारामध्येच त्या प्रवचनाची परिसमाप्ती झाली पाहिजे. नाही तर बोलायला सुरुवात करायचं, उजडायला तिथं उजडायला चालत नाही. ते व्याख्यान नाही, ते प्रवचन नाही. त्याच्या मागे त्याला सगळी तात्पर्य निर्णय म्हणतात. उपक्रम आणि उपसंहार या दोन्हीचं ऐक्य असलं पाहिजे. विषयाचा उपक्रम ज्या विचारातून झाला त्याच विचारामध्ये विषयाचा उपसंहार झाला पाहिजे तर मूल्य, नाही तर चालत नाही. सुरुवात झाली कुठेतरी, शेवट झाला कशात तरी नाही. मग गीतेला भगवान वाचाला प्रारंभ कुठे झाला? दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये. काय म्हणून झाला? अश्वच्चानंद शोचस्वं प्रज्ञावादांश्च भाष्यसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिता. भगवान अर्जुनाला असं म्हणाले, अर्जुना, शोकाला कारण नसलेल्या विषयाचा शोक करण्यामध्ये शहाणपणा नाही. तू ज्या विषयाचा शोक करतोय, ज्या कारणाने शोक करतोयस, जे काही जो विचार डोळ्यासमोर ठेवून शोक करतोयस त्या विचारातला एकही विषय शोकाला कारण नाही. माझ्या बाणाने हे मरतील हे तुझ्या शोकाचं कारण होऊ शकत नाही. कारण तुझ्या समोर शत्रू म्हणून उभे राहिलेले त्यांच्या मरण्याचा शोक तू करावास हे योग्य नाही. कारण ते शत्रू आहेत तुझे. व्यवहार दृष्टीने जर पाहिलं ते जर तुझे शत्रू आहेत तर त्या मरणारच, त्यांना मारावं लागणार, युद्ध करावं लागणार. शत्रूला मारायचं आणि शत्रू मेला म्हणून रडायचं हे काही शहाणपणाचं लक्षण नव्हे. शोकाला कारण नसणाऱ्या गोष्टीचा शोक करण्यात तात्पर्य नाही. शोक करू नये, कारण पंडित शोक करत नाही. नानुशोचन्ति पंडिता. पंडित लोक कधी शोक करत नाही. का शोक करत नाही? कारण या जगतामध्ये शोकाचा विषयच चांगला नाही, योग्य नाही. कशाचा शोक करायचा? देह पडेल याचा शोक करायचा. आणि शोक केल्याने काय देह पडायचं थांबतोय काय?
माझा देह पडेल याची मी चिंता करत बसलो आणि किती किलो चिंता केली म्हणजे देह थांबलो, तर जाणारच आहे. जे अपरिहार्य आहे त्याचा शोक करून चालत नाही. जे अपरिहार्य आहे, जे पुढे जाणारच आहे, ज्याला गती आहे, ज्याला परिवर्तन आहे, परिवर्तनामध्ये काहीतरी कमी जास्त होणार हा नियम आहे, तिथं कमी झालं म्हणून शोक करणं आणि जास्त झालं म्हणून उन्मत्त होणं या दोन्ही गोष्टी बरोबर नाही. परिवर्तन जगाचा नियम आहे. जन्माला आलेला मनुष्य कधीतरी मरणार. तू नाही मारलंस म्हणजे काय करणं कधी मरणारच नाही काय? म्हातारा होऊन कधी ना कधीतरी मरलच की नाही? समजा युद्ध नाही केलं त्याने तर मरणारच नाही का? म्हातारा होईलच, कधीतरी डायबिटीस होईलच, कधीतरी बीपी वाढलच, कधीतरी रोग येईलच. आणि हेही जरी न झालं तरी निसर्ग म्हणून कधीतरी मरावं लागेल का नाही सांगा? प्रारब्ध कधी ना कधीतरी संपेल का नाही सांगा? शोक करण्यात शोक करू नको, कारण पंडित शोक करत नाही. इथून विचाराला प्रारंभ झालाय. आणि मा शुचहा, शोक करू नकोस, इथंच विचाराचा शेवट. मा शुचहा, शोक करू. कुठून विचाराला प्रारंभ झाला? शोकाच्या चिंतनातून प्रारंभ झाला. शोकाच्या चिंतनातच विचाराची परिसमाप्ती झाली पाहिजे. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचहा, शोक करू नकोस अर्जुना. का? मी पहिलं वाक्य तुला म्हणालोय पंडित शोक करत नाहीत म्हणून. श्लोकाचं चिंतन थोडस पहा. सर्व धर्मान परित्यज्य, मला बोलायचं आहेच आहे, पुष्कळ बोलण्यासारखं श्लोकावर. सगळेच विचार सांगता येतील मर्यादित वेळेमध्ये असं नाही, परंतु चतुर्दशी पर्यंत एवढा विचार मला मांडता येईल तेवढा मांडतो. सर्व धर्मान परित्यज्य, एक, माम एकम शरणम व्रज, दोन, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, तीन, मा शुचहा, चार. श्लोकाचे चार भाग, अनुष्टुप छंदातला श्लोक, त्याचे चार भाग करा. विचाराच्या दृष्टीने आपल्याला चार भाग करता येतील. सगळ्या धर्माचा त्याग कर, एक विचार. मला एकट्याला शरण जा, दुसरा विचार. मी तुला तुझ्या सर्व पापातून मुक्त करेन, तिसरा विचार. तू शोक करू नकोस, चौथा विचार. मानवी जीवनाची धन्यता या चारच विचारांनी होते. ऐका, याच्यामध्ये काय सांगितलं गेलं याचा साध्य साधन भूमिकेतून विचार करायचा झाला तर आपल्याला इथं दोन साधनं सांगितलेली दिसतात आणि त्या दोन साधनाचे दोन साध्य सांगितलेले दिसतात. माम एकम शरणम व्रज ही साधना पण आहे आणि हे साध्य पण आहे. सर्व धर्मान परित्यज्य साधनच आहे. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि साध्यच आहे. दोन साधना आहे, दोन साध्य आहे. आणि हे जर मी तुला तुझ्या हातामध्ये देईन तर तुला शोक करण्याचं कारण नाही, म्हणून तू शोक करू नकोस हा उपदेश. ऐका, सबंध गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश आहे आणि सबंध गीतेचा सार सांगताना सुद्धा जो श्लोक सांगितला गेला त्याच्यामध्ये सुद्धा उपदेश असलाच पाहिजे, म्हणून मा शुचहा उपदेश. काय कर? सर्व धर्मान परित्यज्य, सगळ्या धर्माचा परित्याग कर. आणि काय करू? एक झालं साधन, अजून एक साधन काय? माम एकम शरणम व्रज, मला एकट्याला शरण जा. दुसरं साधन सांगितलं, धर्माचा त्याग करू, करून टाक. शरण जाऊ, जा. परिणाम काय? अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, मी तुला सर्व पापातून बाहेर काढेन. काय संबंध पापाचा इथे? मला एकट्याला शरण जा असं सांगण्यामध्ये सगळ्या गोष्टी संपन्न झाल्या. आता पापाचा संबंध कुठे आला याच्यामध्ये? त्याची काही भूमिका आहे का पापाचा विचार? कारण अर्जुनाच्या भयाची जी जी कारण आहेत त्याच्यामध्ये पाप लागेल हे एक भय आहे अर्जुनाच्या मनामध्ये, जे शोकाला निमित्त ठरतं. विचार करून पहा. सगळाच विचार वेदांतातला सांगता येईल असं नाही. काय असतं, कारण दृष्टीने जर थोडासा विचार करायचा ठरला तर पाप पुण्य हे शोकाचं निमित्त ठरतात, कारण ठरतात. पाप पुण्याला कारण काय आहे? धर्म. धर्म त्यालाच पाप पुण्य म्हणायचं. धर्म म्हणजे पुण्य आहे, अधर्म म्हणजे पाप आहे.
त्याला कारण काय? मनुष्य धर्माधर्म पाप पुण्य का करतो? तो रागद्वेषाने करतो. रागद्वेषाने, राग म्हणजे प्रेम, द्वेष म्हणजे विरोध. काही अनुकूल वस्तूंबद्दलच्या प्रेमामुळे तो पुण्यकर्म करतो, काही द्वेषामुळे, मनातल्या विकारांमुळे तो पाप करतो. पण ज्या रागद्वेषांमुळे तो पाप पुण्य करतो आहे, ते रागद्वेष का निर्माण होतात माणसाच्या जीवनात? कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान हे त्याचं कारण आहे. जिथं अनुकूलता दिसेल तिथं प्रवृत्ती वाढते, प्रतिकूलता दिसेल तिथला त्याग वाढतो, त्यागाचा विचार प्रवृत्त होतो. मग अनुकूल प्रतिकूल ज्ञान तरी माणसाला का होतं? भेदज्ञानामुळं. आणि भेदज्ञान का होतं? अज्ञानामुळे. म्हणजे पाप पुण्य जे निर्माण होतात ते अज्ञानामुळे जर निर्माण होत असतील तर तू चिंता करू नको, मी तुझं पाप दूर करीन. विस्तार नंतर करतो. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. कर्मदृष्टीनं लौकिकातलं फल आहे हे. मी लौकिकातलंच म्हणतो आता, त्याला पारलौकिक म्हणत नाही आता, पण हे लौकिकातलं फल आहे. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष. मी तुला सर्व पापातून मुक्त करेन. असं होतं का? याचा विचार करा. देव असं सगळं पापातून बाहेर काढू शकतो काय? आणि सर्व पापातून बाहेर काढेल, सगळ्या पापातून. अहम त्वा सर्व पापेभ्यो, सर्व शब्द वापरला. धर्माचा त्याग कर, भगवान बोलले. थोडासा अजूनही विचार आहे या श्लोकाचा, सगळ्यात सांगत नाही मी आता विचाराच्या, परंतु श्लोकाकडे येतो. भगवान म्हणतात अर्जुना, आता गंमत पहा काय येते. आपण असं म्हणतो आहोत की हा श्लोक म्हणजे संपूर्ण गीतेचं सार आहे. जेव्हा एखाद्या विस्तारलेल्या चिंतनाचं सार सांगायचं असतं तेव्हा जो विस्तार सार सांगण्याच्या पूर्वी केलेला असतो त्या विस्तारातूनच सार येतं का विस्तारात नसलेलं सारात येतं? विस्तारातूनच सार सांगावं लागतं ना, का जे कधी सांगितलंच नाही ते सारात घ्यायचं असतं? इथपर्यंत पटलं? आता ऐका, पुढे अडचणीत येणार आहेत तुम्ही. आता ऐका. सबंध गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला धर्माचं पालन करायला सांगितलं का नाही? बोला. अर्जुना, धर्माचं पालन कर बाबा, धर्म पाळला पाहिजे. गीता आपल्याला काही सांगत असेल तर धर्म सांगते. गीतेत धर्माशिवाय दुसरा विषय नाही. धर्माचं पालन केलं पाहिजे. कितीतरी ठिकाणी भगवंताने अर्जुना, आपला धर्म आपण सोडू नये. आपला धर्म किती कठीण वाटत असला तरी तो आचरावा. परधर्म किती सुखाचा वाटत असला तरी त्याचा स्वीकार करू नये, हे सांगितलं की नाही? आपला धर्म कसाही असो, कसाही असो. ज्ञानोबांनी फार गोड चिंतन केलं. अहो, आपली आई दिसायला काळी आहे आणि दुसऱ्याची आई गोरी आहे म्हणून दुसऱ्याच्या आईला आई म्हणायचं का आपल्याच आईला? काळी असली तरी आपलीच आई आहे. दिसायला असेल करू, पण ती माझी आहे ना, मला तिच्याबद्दलच प्रेमाची भावना निर्माण झाली पाहिजे. दुसऱ्याचा धर्म, अहो, आणि गंमत हीच आहे, नेहमी दुसऱ्याचेच धर्म बाहेरून चांगले दिसत असतात. आपला धर्म आपल्याला चांगला वाटतच नाही, दुसऱ्याच चांगलं वाटतं. काय गोंधळ आहे देव जाण. त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत, काय असेल ते असू देत, पण दुसऱ्याच बरं वाटतं, आपलं आपल्याला कधी चांगलं वाटत नाही. मी विस्तार करत नाही याचा. आपला धर्म कसाही असला तरी तो आपण आचरावा. दुसऱ्याचा धर्म किती चांगला वाटत असला तरी तो आपला नसतो, त्याच्या मागे जाऊच नाही आपण. हे सांगितलं की नाही भगवंताने अर्जुनाला? सांगितलं. बरं, एका ठिकाणी नाही, संपूर्ण गीतेमध्ये हा विचार आहे. युद्ध करणं अर्जुना तुझा धर्म आहे, तू युद्ध केलं पाहिजे, धर्माचं पालन केलं पाहिजे. इतकंच नाही, संपूर्ण गीतेचा सार जरी काढला तरी धर्मच निघतो. अहो, गीतेचा प्रारंभच धर्म शब्दाने झाला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता धर्मक्षेत्रे, सुरुवातच धर्मापासून. नाही, गंमत बघायची असेल तर संपूर्ण गीता
धर्म या दोनच अक्षरामध्ये बसते. सुरुवात कुठून झाली? धर्म ध अक्षरापासून झाली. धर्म याच्यातला धर इथून सुरुवात झाली आणि शेवट कुठे झाला? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूचिर ध्रुवा नितीर मतीर मम. म शेवटचं अक्षर काय? म. पहिलं अक्षर धर्म, शेवटचं अक्षर म. धर्म या दोनच अक्षरामध्ये 18 अध्याय झाली. गीता सांगते, धर्म सांगणारी गीता आहे. गीता आपल्याला धर्म सांगते, अर्जुनाच्या निमित्तानं सांगते. धर्म पालन केलं पाहिजे. किती प्रतिकूलता दिसली तरी धर्माचा त्याग न करता राहिलं पाहिजे. हे आतापर्यंत दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून ते 18व्या अध्यायाच्या 65व्या श्लोकापर्यंत भगवंताने अर्जुनाला विस्ताराने सांगितलं. आणि या विस्ताराचा समारोप करताना जे सार सांगितलं त्या सारामध्ये भगवान म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य. आता हे कसं जमायचं सांगा. सार सांगायचं असेल तर विस्तारच सार रूपानं कवी शब्दामध्ये. ओके, विस्तार करणं आणि सार सांगणं म्हणजे काय? विचार एकच असतो, फक्त विचार अधिक जास्त युक्तिवादानं, प्रमाणानं, विस्तारानं किंवा त्याच्यात शब्दाचा अधिक जास्त वापर करून सांगणं याला विस्तार म्हणायचं. आणि त्याच्यातले सगळे युक्तिवाद काढून टाकायची, प्रमाण काढून टाकायची आणि जेवढं स्वीकारायचंय तेवढंच सांगायचं असेल तर ते सार झालं. विस्तार हाच सार असतो, फक्त कमी शब्दामध्ये मांडलेला असतो. विस्तारामध्ये शब्द जास्त असतात, विस्तारामध्ये युक्तिवाद असतात, विस्तारामध्ये दृष्टांत असतात, विस्तारामध्ये प्रमाणात चालतात. हे सगळे प्रमाणाने विस्तार वगैरे करता येऊ शकतो. परंतु सार म्हणजे काय? जेवढं स्वीकारायचंय तेवढंच सांगणं हा सार. आणि ते का स्वीकारायचं आहे हे सांगण्याकरता विस्तार करावा. का स्वीकारायचं हा विस्तार झाला आणि काय स्वीकारायचं हे सार झालं. विस्तार तुम्ही कशाचा केला? धर्म पाळला पाहिजे याचा. आणि सार सांगताना काय सांगितलं? धर्माचा त्याग कर. जमलं काय? जमलं का? धर्माचा त्याग कर. बर, गंमत अशी आहे, धर्माचा त्याग कर हे एखाद्या तमोगुणी माणसाने कुणाला सांगितलं असतं तर मी मान्य केलं असतं. धर्म काही नसतो, त्याचा त्याग करा. तमोगुणी माणसं सांगतातच आणि तमोगुणीच असं सांगतात. धर्म काही नाही, याचा त्याग करून टाक. काय असतं उगीच धर्म करत बसणं? काही खरं नसतं. हे एखाद्या तमोगुणी माणसाने सांगितलं असतं, एखाद्या अविचारी माणसाने सांगितलं असतं. दारू पिऊन एखादा माणूस असं बरळला असता, बुद्धिहीन माणसाने हे सांगितलं असतं, कृतज्ञ माणसाने, सगळ्या दुर्गुणांनी युक्त असणाऱ्या असुरी संपत्तीवानाने हे सांगितलं असतं. मान्य आहे. सांगणारं कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. आणि ते म्हणतात धर्माचा त्याग कर. आणि आतापर्यंत 18 अध्याय सांगितले धर्माचं पालन कर. मग काय करायचं? पालन करायचं का त्याग करायचा? पण धर्माचा त्याग कर म्हणणारे भगवान श्रीकृष्ण आतापर्यंत धर्म सांगतात. इतकंच नाही तर तो धर्म का पाळावा याच्याबद्दल चिंतन करतात. आणि तेच भगवान श्रीकृष्ण कधीही अशा पद्धतीचं विरोधाभासाचं बोलणं न करणारे भगवान श्रीकृष्ण, ज्यांच्या बोलण्यावर ग्रंथांची निर्मिती झाली ते भगवान श्रीकृष्ण, मानवी मनाला न पडणारा उपदेश एकदम करतात. सर्व धर्मान परित्यज्य. कसं काय करायचं? तर गंमत अशी आहे, सामान्य माणसाला जर विचारलं, बाकीचं सोडून द्या, हे गीतेची पार्श्वभूमी सोडून द्या, मला बाकीचंही आता गीत आपण प्रवचनात बसलो आहोत हेही आता बाजूला ठेवा. आपण सामान्य माणूस आहोत. सकाळी उठावं, काय जमेल तशी देवपूजा करावी, कामावर जावं, संध्याकाळी घरी परत यावं, मुलाबाळांना वाढवावं, आपली संतती चांगली निर्माण करावी, त्यांना वाढवावं, पत्नीच्या इच्छा जेवढ्या जमतील तेवढ्या पूर्ण कराव्यात, संध्याकाळी भगवत चिंतन करावं, रात्री झोपावं, महिन्याकाठी पगार घ्यावा, इच्छा संसारिक इच्छा पूर्ण कराव्यात, जमेल तसं वाऱ्या कराव्यात, अध्यात्माच्या मार्गाला लागावं आणि कधीतरी आयुष्य संपलं म्हणून एखाद्या वेळेला
मरण आलं म्हणून मरून जावं इतकं सामान्य मानवी जीवन जगणाऱ्या कोणत्याही माणसाला तुम्ही विचारा, धर्म पाळावा का टाकावा? बाकीचं सोडून द्या, अर्जुन सोडा, भगवान श्रीकृष्ण सोडून द्या, ज्ञानोबरांचं चिंतन याचा आता बाजूला ठेवा. याच्यावरचं सामान्यातल्या सामान्य माणसाला तटस्थतेनं आपण विचारा, धर्म पाळावा का टाकावा? त्याचं उत्तर काय आहे? पाळावा. आणि मग भगवंताला वेळ लागलाय काय सर्व धर्मांपरित्याग म्हणून? सगळ्या धर्माचा परित्याग कर, तर तुझ्या धर्माचा परित्याग कर म्हणाले असते भगवान. माझं काही म्हणणंच नव्हतं, मी प्रवचनच केलं नसतं या श्लोकात. सर्व धर्मांपरित्याग, सगळ्या धर्माचा त्याग कर, धर्म पालन कर म्हणणार. बर, धर्म पाळावा का पाळावा? कारण धर्माचा त्याग करण्यामध्ये अनंत दुःख आहे. आपण आपला मानवी धर्म सोडून द्या, सुख आहे का दुःख आहे सांगा? माणसाने माणसासारखं वागायचं नाही असं ठरवलं. काय ठरवायचंय? वागतोच आहे, ठरवलेलंच आहे त्याने की माणसासारखं वागायचंच नाही. काय मी बोललो की फक्त बोलणाऱ्याचं तोंड दिसतो, वागायचं नाही असं ठरवलंच आहे आपण. अहो, तंबाखू खाणं माणसाचा धर्म आहे का? आता बोलूच काय याच्यावर? गंमत आहे की नाही मला सांगा ना. माणसाने जर ठरवलं माणसासारखं वागायचं नाही, सुख मिळेल का दुःख? माणसाने ठरवलं गाढवासारखं वागायचं, सुख आहे का दुःख आहे? माणसाने ठरवलं कुत्र्यासारखं वागायचं, सुख आहे का दुःख आहे? कधीही पहा, आपल्या धर्माचा त्याग करणं म्हणजे दुःखाला आमंत्रण देणं आहे. पण गंमत ही आहे, हे आपल्याला इथं बसून कळतं, तर भगवंताला कळलं नसेल तरी भगवान म्हणतात सर्व धर्मात परित्याज्य, धर्माचा त्याग कर. अरे आपल्या धर्मात मरण आलं तरी ते चालेल धर्माचं पालन करताना, पण परधर्माचा विचार करू नको. स्वधर्मे निधनम श्रेय हा परधर्म भयावा. भगवान बोलतात, गीता बोलते धर्माचं पालन केलं पाहिजे, धर्म नाही टाकला पाहिजे. मी आपल्याला अशी कित्येक उदाहरणं सांगेन, रामायणातली सांगेन, महाभारतातली सांगेन. रामचंद्र प्रभूंनी तर कित्येक वेळेला लक्ष्मणाला हे सांगितलंय. सीता मातोश्रींचा त्याग झाला त्याही वेळेला अयोध्येमध्ये आले, एक परीट काय बोलला, सीता मातोश्रींचा त्याग झाला वगैरे. एकदा नाही, अनेक वेळेला झाला, अनेक वेळेला त्याग झाला. लक्ष्मणाने विचारले रामचंद्र प्रभूंना, आपण रामायण पहा, का बाबा असं करता दादा तुम्ही? काय वहिनीची चूक आहे? कशा करता? रामचंद्र प्रभूंनी त्याला एकच उत्तर दिलंय, लक्ष्मणा मी हे सगळं करतो मला हौस आहे म्हणून करत नाही. मग विसर्जयत्वाम सौमित्रे माभूत धर्म विपर्यय, धर्माचा लोप होऊ नये म्हणून मी हे सगळं करतो. म्हणजे ज्या रामचंद्र प्रभूंनी आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त धर्माचं पालन केलं, तेच रामचंद्र प्रभू कृष्ण अवतारात प्रकट झाले की सांगतात सर्व धर्मांपरित्याज्य. रामचंद्र प्रभूंचं जीवन चरित्र आपण पहा, सगळं धर्म पालन, अधर्माचा संबंधच नाही जीवनाशी. रामचंद्र प्रभूंनी काहीही अधर्माचं केलं नाही, अधर्म कधी त्यांच्या मनात आला नाही. धर्माचा त्याग कर भगवान बोलतात. धर्माचा त्याग करणं ही सामान्य गोष्ट आहे का? बरं, गमत अजून एक पुढे सांगतो, थांबतो आता पुरता. तुकोबारांनी धर्माची परमात्म्याच्या संबंधाने बोलत असताना परमात्म्या भगवंताचं वर्णन करताना तुकोबारांनी काय सांगितलंय? तुकोबाराय म्हणतात, देवा तू कोण आहेस? धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे आहे ना. भगवंताला तुकोबाराय म्हणतात, देवा तू धर्माची मूर्ती आहेस. आणि गीतेत भगवान म्हणतात धर्माचा त्याग कर. म्हणजे कोणाचा त्याग झाला? ज्या देवाने आम्हाला धर्म सांगितला त्याच देवाचा त्याग करणं म्हणजे धर्माचा त्याग करणं होईल की नाही? मग धर्माचा त्याग करू नये हे जर आम्हाला कळतं, तरी भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना सर्व धर्मांपरित्याज्य, धर्माचा त्याग कर. मला या
ह्याच्यात जास्त अडकायचं नाही या प्रश्नांमध्ये, त्याला उत्तरही देणार आहे मी, पण मला पुढे जायचंय ते मामेकम शरणम व्रज इथं थोडासा विस्तार करायचा. धर्माचा त्याग कर असं भगवान बोलले. त्याग कर, कोणत्या धर्माचा त्याग कर? कारण धर्म असा कळत नाही. मग त्याची उत्तर आपल्याला द्यावी लागतील की धर्माचा त्याग कर म्हणजे नेमकं काय कर? धर्म शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो? धर्म शब्दाचा अर्थ काय? धर्म शब्दाला अनेक अर्थ जर असतील तर नियम असा आहे, जेव्हा एखाद्या पदाला अनेक अर्थ असतात त्यावेळेला त्या पदाच्या अर्थाचं चिंतन करताना त्या पदाबरोबर आलेल्या इतर पदांचा विचार करून त्यातल्या अनेक अर्थातल्या एका अर्थाचा स्वीकार करावा लागतो. उदाहरण मी अनेक सांगतो, आपल्याला अनेक सांगतो, आपण विचार करून पहा. मी धर्म शब्दाला अनेक अर्थ धर्म शब्द वापरला तर नुसता धर्म शब्दाचा कुठला तरी अर्थ घेण्यापेक्षा तो धर्म शब्द ज्या शब्दांबरोबरीने आला त्या इतर शब्दांचा विचार करून धर्म शब्दाचा अर्थ ठरवावा लागतो. मी उदाहरण सांगतो आपल्याला. धर्माचं पालन करा असं सगळ्यांना सांगितलं, गोष्ट वेगळी आहे. पण धर्म शब्द येताना एकटा न येता शिक्षकाचा धर्म असा आला, त्याचा अर्थ वेगळा होतो. पुरुषांचा धर्म अर्थ वेगळा होतो. विद्यार्थ्याचा धर्म अर्थ बदलला. स्त्रियांचा धर्म अर्थ बदलला. शिक्षकाचा धर्म अर्थ बदलला. श्रोत्याचा धर्म अर्थ बदलला. वक्त्याचा धर्म अर्थ बदलला. अमक्याचा धर्म अर्थ बदलला. नुसता धर्म शब्द गृह धारण करणे या अर्थाने घेणं आणि धारणा धर्ममित्याहून धर्म धारयते प्रजहा यस्या धारण संयुक्तः स धर्म इत्यभिधीयते, ही व्यासमहर्षींनी केलेली धर्माची व्याख्या डोळ्यासमोर ठेवणं आणि धारण करतो म्हणून तो धर्म एवढाच अर्थ आपल्याला घेऊन चालणार नाही. त्या अर्थामध्ये संदिग्धता निर्माण होऊ नये याकरता तो धर्म शब्द कुणाच्या बरोबरीने आला त्या बरोबरीने अर्थाचा विचार केला पाहिजे. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणम व्रज, धर्माचा परित्याग कर म्हणजे काय? धर्म शब्द कोणत्या अर्थाने येतो? अर्जुनाला धर्माचा त्याग कर असं म्हणताना भगवंताचा काय भाव आहे याचा थोडासा विचार आपल्याला या वेळेत करायचा आहे. चतुर्दशी पर्यंत हा विचार आहे. मामेकम शरणम व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, आणि म्हणून मा शुचः, म्हणून शोक करू नकोस असं जे भगवान बोलतायत, त्या धर्म आणि शरणागती या दोन्हीचा विचार स्वतंत्रतेने आपल्याला करावा लागेल आणि त्या दृष्टीने या श्लोकाचा थोडासा अन्वय लावावा लागेल. तो विचार आपल्याला करायचा आहे. तो विचार बाकीचा उद्याला पाहू. संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन सेवा होईल. सर्वांनी श्रवणाचा लाभ घ्यावा आणि रात्री 9:30 ते पुढे 10:30 पर्यंत परंपरेचं चक्री भोजन होईल, त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री महादेव.